Good morning student. Standard 8th subject mathematics. Topic number 15 area. In previous video we have to see area of parallelogram. Parallelogram म्हणजे आपण समांतरभुज चौकोन घेतला होता आणि त्याचा एरिया ऑफ पॅरलोग्राम आम्हाला काय मिळाला होता. एरिया ऑफ पॅरलोग्राम विच इज इक्वल टू बेस इंटू हाईट मिळालेलं होतं. बेस ज्याला आपण पाय असं म्हटलं होतं, हाईट ज्याला आपण त्या ठिकाणी उंची असं म्हटलं होतं. आणि मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी एक्झाम्पल सोडवली होती की काही एक्झाम्पल्समध्ये इफ वी हॅव टू गिवन बेस अँड हाईट ऑफ द पॅरलेलोग्राम देन वी हॅव टू फाइंड आउट द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. In some examples we have to say that you have to given the area of parallelogram, you have to given the base and we have to find out the height of the parallelogram. In some examples we have to given area of parallelogram, then we have to given the height of the parallelogram and then we have to find out the base of the parallelogram. Today we have to see area of the rhombus. आता rhombus म्हणजे काय म्हणतो तर रॉम्बस हा एक चौकोनाचा आपण त्या ठिकाणी टाइप्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल असतो, चौकोनाचा एक प्रकार आहे. आता रॉम्बसमध्ये आपण काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी त्याचे डायगोनल्स जे असतात ते डायगोनल्स कसे असतात त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द ईच अदर आणि चारी बाजू कशा असतात त्याच्या त्या ठिकाणी समान असतात, म्हणजे आपण त्याला समभुज चौकोन असं म्हणतो. या समभुज चौकोनाच्या चारी बाजू कशा असतात त्या ठिकाणी एकसारख्या असतात आणि त्यांचे डायगोनल जे असतात ते डायगोनल्स कसे असतात त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर असतात. पहिल्यांदा आपण काय करूया, एक डायग्राम करूया रॉम्बसची आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी सी करू. फर्स्ट आपण या ठिकाणी रॉम्बस ड्रॉ करू. Here we have to draw the rhombus. Rhombus ला आपण नाव देऊया this B, this C आणि काय घेतला D, म्हणजे क्वाड्रिलॅटरल ABCD. इट इज अ काय सांगितलं त्या ठिकाणी रॉम्बस आहे. आता त्याचे डायगोनल्स कोण आहेत तर here we have to see the diagonals. that is the diagonal काय घेतला त्या ठिकाणी AC घेतला आणि अनदर डायगोनल जो आहे तो अनदर डायगोनल कोण आहे तर इट इज अ डायगोनल काय घेतला त्या ठिकाणी B. मग अशा मी काय सांगितलं प्रॉपर्टीमध्ये डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर सांगितलं. जे डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. बायसेक्टर म्हणजे काय झालं इथे इक्वल पॉईंट्समध्ये त्या ठिकाणी डिवायडेशन झालं. इथं जो आहे तो हा इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. डायगोनल BD आणि अनदर डायगोनल काय घेतला त्या ठिकाणी AC. दीज आर इंटरसेक्ट ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी P सांगितलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं diagonal AC and diagonal BD are perpendicular bisector each other and they intersect at a point काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट P ला सांगितलं. आता पॉईंट P ला इंटरसेक्ट केल्यामुळे काय झालं याचे दोन पार्ट झाले, म्हणजे हा डायगोनल AC होता त्याचे दोन पार्ट झाले, एक AP अनदर काय झालं त्या ठिकाणी PC झाला आणि त्या BD डायगोनलचे दोन पार्ट झाले, वन इट इज अ DP अनदर इट इज अ काय सांगितलं त्या ठिकाणी PD. आता आपण काय सांगणार आहे लेट लेट द AC that is diagonal AC which is equal to आपण काय कन्सिडर करूया त्या ठिकाणी D1, म्हणजे AC ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली D1 केली and length DD which is equal to कन्सिडर काय केलं आपण त्या ठिकाणी D2 कन्सिडर केली. म्हणजे आम्ही ह्या AC ची टोटल आम्ही किती कन्सिडर केली D1 केली आणि लेंथ BD ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली त्या ठिकाणी D2 केली. आता ही लेंथ कन्सिडर केल्यानंतर काय झालं आपण सांगितलं की डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर, म्हणजे काय झालं हे AC चे दोन भाग झाले. मीन्स आम्ही काय लिहू शकतो या ठिकाणी लेंथ AP विच इज इक्वल टू लेंथ PC, म्हणजे AP विच इज इक्वल टू लेंथ PC विच इज इक्वल टू 1/2 लेंथ काय असणार त्या ठिकाणी AC. म्हणजे हे AC च्या कशा असणार आहे ते त्या ठिकाणी निम्मे असणार आहे. मीन्स आम्ही काय लिहिणार विच इज इक्वल टू 1/2 AC ची व्हॅल्यू आम्ही काय लिहिली त्या ठिकाणी D1 therefore we have taken here आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली D1/2 म्हणजे लेंथ AP which is equal to length PC which is equal
इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली मला त्या ठिकाणी d1 अपॉन काय मिळाली त्या ठिकाणी 2. सिमिलरली आपण इथे अनेक व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. कोणाच्या बाबतीत त्या लेंथ बीडीच्या बाबतीत. मग आपण इथे लिहूया लेंथ BP, this length BP which is equal to length PC, length PD, length BP which is equal to length PD घेतलं which is equal to कोणाच्या आपल्याला 1/2 कोणाच्या नंतर डायगोनल BDच्या लेंथ काय होणार आपण त्या ठिकाणी BD which is equal to 1/2 BD व्हॅल्यू किती सांगितल्या D2 सांगितल्या therefore here we have written D2 म्हणून आपण व्हॅल्यू काय होणार D2 अपॉन काय मिळाली 2 म्हणजे लेंथ BP which is equal to लेंथ PD which is equal to व्हॅल्यू काय मिळाली D2 अपॉन काय मिळाली त्या ठिकाणी 2. आता आम्हाला काय करायचं आहे एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे म्हणजे हा चौकोन जो आपला घेतलाय रोम्बस त्या रोम्बसचा काय करायचं एरिया काढायचा. मग आपण इथे लिहूया एरिया ऑफ रोम्बस. आता एरिया ऑफ रोम्बस म्हणजे कोण आहे तर हा क्वाड्रिलॅटरल कोण आहे त्या ठिकाणी ABC. आता इथे काय सांगितले की देयर आर 4 राईट अँगल्स आर फॉर्म झाले. पहिला राईट अँगल कुठला झाला दिस BPA हा फर्स्ट राईट अँगल फॉर्म झाला. अनदर कुठला झाला BPC विथ अनदर राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. थर्ड कुठला झाला हा DPC हा थर्ड राईट अँगल फॉर्म झाला. आणि इतर BPA हा काय झाला फोर्थ राईट अँगल फॉर्म झाला. म्हणजे इथे 4 राईट अँगल्स काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. आणि म्हणून आम्ही इथे काय लिहिणार आहे हा एरिया ऑफ रोम्बस जो असणार आहे तो पुन्हा इथे असणार आहे. त्याचा एरिया कुणाचा असणार आहे तर 4 इंटू आपण कोणताही ट्रायंगल कन्सिडर करू 4 इंटू ट्रायंगल आपण काय कन्सिडर करूया एरिया ऑफ ट्रायंगल AP आणि काय घेतलं त्या ठिकाणी B कोणताही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इथं प्रत्येक राईट अँगलचा आपण जर राईट अँगलचा काय काढला एरिया काढला तर एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल BPA प्लस एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल BPC प्लस एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल CPD प्लस एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल DPA ह्या सगळ्यांचा जर एरियाची बेरीज केली तर ती पुन्हा इथे असणार आहे एरिया ऑफ रोम्बस दॅट इज एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इतकी असणार आहे. ते म्हणजे इज इक्वल टू 4 इंटू आता परवाच आपण भेटलो होतं एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल असेल तर काय म्हणतो तो पण 1/2 सांगितलं होतं. आणि प्रॉडक्ट ऑफ साईड मेकिंग काय सांगितलं होतं त्या ठिकाणी राईट अँगल. आता राईट अँगल फॉर्म करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला आहे BP आणि काय केलं त्या ठिकाणी A. आता त्यातली साईड कोणती आहे जी साईड BP आणि जी साईड काय सांगितली AP मेकिंग काय केलं त्या ठिकाणी राईट अँगल. देअरफॉर वी हॅव टू रिटन लेंथ AP इंटू लेंथ काय करणार आपण त्या ठिकाणी B. चालेल बघा लेंथ BP इंटू लेंथ काय सांगितली त्या ठिकाणी AP विच इज इक्वल टू 4 इंटू 1/2. आता लेंथ APच वाटतं लेंथ APची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला D1 अपॉन काय मिळाले त्या ठिकाणी 2. दिस व्हॅल्यू सबस्टिट्यूटेड हिअर D1 अपॉन काय केलं त्या ठिकाणी 2 केलं इंटू लेंथ BP आहे व्हॅल्यू काय मिळालं D2 अपॉन 2. देअरफॉर वी हॅव टू रिटन हिअर D2 अपॉन 2 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 4 इंटू 1/2 इंटू D1 अपॉन 2 इंटू D1 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळाले राईट. मग 2 1 जा 2 2 2 जा काय झालं त्या ठिकाणी 4 झालं. देन काय सांगितलं 2 1 जा 2 2 1 जा 2 झालं राईट. रिमेनिंग टर्म्स काय राहिले बघा 1 अपॉन काय झालं त्या ठिकाणी 2 राहिला आपल्याला दिसतोय 1/2 इंटू दिस D1 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी D2 सांगितलं. आता D1 आणि D2 मगाशी काय सांगितलं होतं तर D1 ही टोटल D1 ची लेंथ आपण घेतली हा D1 घेतला होता. D1 म्हणजे काय घेतलं होतं लेंथ AC आणि लेंथ AC कोण आहे त्या ठिकाणी डायगोनल म्हणजे लेंथ AC हा डायगोनल झाला. आणि दुसरं D2 सांगितलं D2 इथं काय सांगितलं व्हॅल्यू ऑफ द BD आणि BD इज ऑल्सो काय त्या ठिकाणी डायगोनल. मीन्स इथं आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 1/2 मिळाला आणि इंटू काय मिळाला त्या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ काय सांगितलं आपण त्या ठिकाणी डायगोनल्स. मीन्स आम्हाला इथं काय मिळालं एरिया ऑफ रोम्बस which is equal to 1/2 into
प्रॉडक्ट्स ऑफ काय मिळालं त्या ठिकाणी डायगोनल्स मिळाले. म्हणजे D1 इट इज द व्हॅल्यू ऑफ द काय सांगितली त्या ठिकाणी डायगोनल AC सांगितलं आणि D2 B द इट इज द व्हॅल्यू ऑफ द काय सांगितलं डायगोनल BD आणि म्हणून आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली एरिया ऑफ थ्रॉम्बस विच इज इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ काय मिळालं त्या ठिकाणी डायगोनल्स मिळाले. म्हणजे आता हा फॉर्म्युला आम्हाला काय करायचं यूज करायचा आहे आणि हा फॉर्म्युला यूज करून आम्ही काय करणार आहे एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करणार. एक्झाम्पल लेंथ ऑफ diagonals of rhombus R. आता आपण पहिलं एक्झाम्पल काय घ्यायचं आहे लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ rhombus R इथे घेतलं 19 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर म्हणजे किती दिले 19 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आणि आम्हाला काय करायचं आहे फाइंड इट्स एरिया त्याचा आम्हाला काय करायचं एरिया फाइंड आउट करायचा. आता आपल्याला फॉर्म्युला काय आला एरिया ऑफ रॉम्बस विच इज इक्वल टू 1/2 घेतो आणि 1/2 इंटू कोण आला होता त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स ऑफ काय आला होता त्या ठिकाणी लेंथ ऑफ डायगोनल प्रॉडक्ट्स ऑफ लेंथ ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डायगोनल. मग एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रॉम्बस एकाची व्हॅल्यू दिली 19 सेंटीमीटर आणि एकाची काय दिली त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर दिली आणि मग आम्हाला काय करायचं त्या व्हॅल्यूवरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया विच इज इक्वल टू 1/2 घेतलं इंटू फर्स्ट लाईन काय घेतली त्या ठिकाणी 19 सेंटीमीटर आणि अनदर व्हॅल्यू घेतली त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर. आता यांचं काय करायला पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे विच इज इक्वल टू आता या ठिकाणी घेतला 19 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 25 तर 25 9चा घेतला तर 225 आला त्या ठिकाणी 25 म्हणजे 25 त्या दोघांच्या पण संख्ये 5 प्लस 2 किती आला 7 2 प्लस 2 किती आला त्या ठिकाणी 4 आला म्हणजे आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली 475 मिळाली म्हणजे 1/2 इंटू 475 व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय केलं पाहिजे हा 2 आहे हा 2 ने डिवाइड करू 2 1 चा 2 घेतला 2 2 चा काय घेतला त्या ठिकाणी 4 2 2 चा 4 झालं 2 3 चा काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी 6 मिळालं रिमेनिंग टर्म काय आली 1 कॅरी आउट किती केलं त्या ठिकाणी 15 केलं. आता परत कितीच मिळणार 2 7 चा 7 चा काय मिळणार आपण 14 मिळालं रिमेनिंग किती राहिलं त्या ठिकाणी 1 राहिलं 0 घेतला हा डेसिमल पॉईंट आणि 2 5 चा काय मिळालं त्या ठिकाणी 10 मिळालं. मी हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळालं मला त्या ठिकाणी 237 पॉईंट काय मिळालं त्या ठिकाणी 5 मिळालं. आता युनिट घ्यायचं असेल युनिट काय आलं सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर मीन्स यूज ऑफ रिटर्न काय लिहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे एरिया ऑफ रॉम्बस ची व्हॅल्यू मला काय मिळाली 237.5 म्हणजे 237.5 स्क्वेअर काय मिळाला त्या ठिकाणी सेंटीमीटर. म्हणजे इथं काय आपल्याला त्या ठिकाणी आपण सांगितलं होतं एरिया जो असेल ते एरिया जर आपण सेंटीमीटरमध्ये लेंथ जर आपण सेंटीमीटरमध्ये मोजत असेल तर एरिया काय होणार आहे त्याचा स्क्वेअर होणार आहे म्हणजे एरिया काय मिळाला त्याचा आपल्याला एरिया ऑफ रॉम्बस द युनिट ऑफ एरिया ऑफ रॉम्बस विच इज इक्वल टू काय मिळाला त्या ठिकाणी स्क्वेअर सेंटीमीटर आम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे. पेरिमीटर ऑफ rhombus is 100 centimeter and length of one diagonal is 48 centimeter. What is the area of a quadrilateral?
इफ अ पेरिमीटर ऑफ रॉम्बस किती दिलं आहे 100 सेंटीमीटर, लेंथ ऑफ वन डायगोनल इज किती दिलं आहे 48 सेंटीमीटर दिलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ काय घ्यायचं आहे क्वाड्रिलेटरल. आता हिअर वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. Here we have to take the term of perimeter which is equal to काय सांगितलं त्या ठिकाणी 100 सेंटीमीटर. आता पेरिमीटर म्हणजे काय सांगतो तर परिमिती म्हणजे सम ऑफ द ऑल काय म्हणतो आपण त्या ठिकाणी साइड्स. म्हणून आपण इथे लिहूया पेरिमीटर which is equal to sum of all sides. आता क्वाड्रिलेटरल म्हणजे काय होणार हो तर क्वाड्रिलेटरला 4 साइड्स असणार आहे आणि या ठिकाणी रॉम्बस असेल तर त्याच्या ऑल साइड कशा असणार आहेत त्या ठिकाणी इक्वल असणार. म्हणून आपण वन साइड जर त्या ठिकाणी पेरिमीटर किती दिला आपल्याला 100 सेंटीमीटर दिला, आपण वन साइड आपण कन्सिडर एक्स केली तर आपण काय करणार एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस काय झालं त्या ठिकाणी एक्स. हेच काय मिळालं आपल्याला 100 विच इज इक्वल टू ह्या चार ह्याची बेरीज केली टू या टू गेट व्हॅल्यू काय मिळणार त्या ठिकाणी 4x आणि म्हणून आपण इथं 100 अपॉन काय केलं त्या ठिकाणी 4 विच इज इक्वल टू काय मिळाले एक्स इन 25 सेंटीमीटर विच इज इक्वल टू काय मिळालं एक्स. म्हणजेच आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी साइड ऑफ रॉम्बस इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर. म्हणजे आता ह्याच्यावर आम्ही कशाची व्हॅल्यू काढली साईडची व्हॅल्यू कोणाची काढली त्या ठिकाणी रॉम्बसच्या. म्हणजे रॉम्बसच्या एका बाजूची लांबी किती मिळाली त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर. आता मग अशा आपण बघितला होता आपण इथं रॉम्बस ड्रॉन केला होता आणि या रॉम्बसमध्ये आपण काय सांगितलं होतं की डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर इच अदर. आता हे परपेंडिक्युलर बायसेक्टर इच अदर असेल हा क्वाड्रिलेटरल आपण घेतला ABCD बी जर रॉम्बस घेतला हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इच अदर दिस डायगोनल AC आणि दिस डायगोनल BD इंटरसेक्ट ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी P सांगितलं. आता याच्यामध्ये काय सांगितलं लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर म्हणजे ह्याची एकाची लांबी किती दिली आपल्याला त्या ठिकाणी 48 सेंटीमीटर त्या ठिकाणी दिली. मग आम्हाला एकाची व्हॅल्यू जर 48 सेंटीमीटर दिली असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे यांची DP आणि PBची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढली पाहिजे. मग आम्ही काय सांगितलं होतं इथं आपण लिहून घेऊया आपण सांगताना लिहूया त्या ठिकाणी डायगोनल्स ऑफ rhombus are perpendicular bisector of each other. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर असते तर तो काय होणार त्याच्यात निम्मा होणार. म्हणजे समजा आपण इथं क्वाड्रिलेटरल ABCD कन्सिडर केला असेल मग आपण घेऊया कन्सिडर क्वाड्रिलेटरल काय घेतलं त्या ठिकाणी ABCD आणि त्याच्यामधला डायगोनल कोणता घेतला लेंथ ABCD लेंथ BD किंवा BD इज काय घेतला त्या ठिकाणी डायगोनल means length BD which is equal to काय दिलं त्या ठिकाणी 48 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ BD ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली आपण त्या ठिकाणी 48 सेंटीमीटर. आता बायसेक्टर इच अदर होणार म्हणजे काय तर हा लेंथ DP which is equal to लेंथ काय घेणार PB which is equal to 1/2 कोणाची होणार त्या ठिकाणी BD च्या. therefore here we have written length BP which is equal to length BP which is equal to 1/2 length काय होणार त्या ठिकाणी BD. hence length BP which is equal to length BP which is equal to 1/2. आता BD ची व्हॅल्यू किती दिली आम्हाला BD आणि इथं व्हॅल्यू 48 सेंटीमीटर म्हणून आपण इथं 48 घेतलं 2 1 जा 2 2 2 जा 4 झालं आणि 2 4 जा काय आलं त्या ठिकाणी 8 झालं. म्हणजे आपण इथं व्हॅल्यू काय मिळाली लेंथ BP which is equal to length BP which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी 24 सेंटीमीटर ही व्हॅल्यू आम्हाला इथे मिळालेली आहे. मीच आम्हाला काय म्हणते बघा की या एक्झाम्पल्समध्ये
आपण जर बघितलं तर आम्हाला इथं व्हॅल्यू काय मिळाली, या डी पीची व्हॅल्यू काय मिळाली, तर हा 24 सेंटीमीटर मिळाला, हा 24 सेंटीमीटर. आपण मगाशी या टोटल क्वाड्रिलेटरल एबीसीडीची पेरिमीटर किती सेंटी होती, 100 सेंटीमीटर. म्हणून ईच साईड आपण घेतली, प्रत्येक साईडची लांबी किती घेतली होती, 25 सेंटीमीटर. म्हणजे ए बी 25 झाला, दिस बी सी सुद्धा काय झाला, 25 झाला, दिस ए डी 25 सेंटीमीटर अँड लेंथ डी सी ऑल्सो काय मिळाला त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर. आता हे डायगोनल्स काय सांगितलं होतं आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ईच अदर. आपण इथला कोणताही एक राईट अँगल ट्रायंगल काय करू शकतो त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, कारण आम्हाला काय काढायचं आहे त्या ठिकाणी, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल त्या ठिकाणी काढायचं आहे. आपण काय कन्सिडर करूया, हा राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ए पी आणि काय घेतला त्या ठिकाणी बी कन्सिडर करूया. इन राईट अँगल ट्रायंगल ए पी आणि काय घेतला, राईट अँगल ट्रायंगल ए पी आणि काय घेतला, बी घेतला. आता इथं आपण काय करू शकतो, आम्हाला पी बीची साईड व्हॅल्यू माहिती आहे, ए बीची व्हॅल्यू माहिती आहे, कुणाची व्हॅल्यू पाहिजे आम्हाला, ए बीची. म्हणजे बाय युजिंग काय करणार त्या ठिकाणी, पायथागोरस प्रॉपर्टी वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द काय करणार त्या ठिकाणी, ए. हेन्स काय घेतलं त्या ठिकाणी, using Pythagoras formula आपण काय सांगणार, लेंथ ए बी स्क्वेअर which is equal to length PB square plus length AP square. बघा लेंथ AB स्क्वेअर हा काय झाला, हायपोटेनस झाला. वन साइड काय झाली, लेंथ AP स्क्वेअर आणि अनदर साइड काय झाली, PB स्क्वेअर. मग आपण इथे काय लिहिलं, लेंथ AB स्क्वेअर which is equal to length PB स्क्वेअर प्लस काय लिहिलं त्या ठिकाणी, लेंथ AP स्क्वेअर. आता AB ची व्हॅल्यू किती आहे, दिस AB व्हॅल्यू किती सांगितलं, 25 सेंटीमीटर. मग आपण इथे लिहूया 25 चा स्क्वेअर which is equal to लेंथ PB जी आहे त्या PB ची व्हॅल्यू किती आहे, 24 सेंटीमीटर. Therefore we have to written 24 square. आम्हाला AB ची व्हॅल्यू माहिती, AB ची व्हॅल्यू माहिती आहे का, माहिती नाही, आपण ती आहे हे सांगा. पण हा लेंथ काय घेतला आपण त्या ठिकाणी AB स्क्वेअर. आता 25 चा स्क्वेअर किती येतो, हा 25 चा स्क्वेअर त्या ठिकाणी 600 काय मिळाला त्या ठिकाणी, 25 आपल्याला मिळाले, 576 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी, लेंथ AP स्क्वेअर. म्हणजे 25 चा स्क्वेअर किती ठेवला, 625. APB चा किती ठेवला त्या ठिकाणी, 24 चा स्क्वेअर 576. AP ची व्हॅल्यू आपण काय करायचे, फाइंड आउट करायचे. हेन्स काय मिळणार, 625 मायनस 576 which is equal to लेंथ AP काय मिळाला त्या ठिकाणी, स्क्वेअर. आता 625 मायनस काय करूया आपण, 576 आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करायची. आला 15 आला, इथं आला त्या ठिकाणी 1, इकडे आला 5 आणि इकडे काय आला त्या ठिकाणी 11. आता 15 मायनस काय करायचं आहे त्या ठिकाणी, 6 करायचं आहे. म्हणजे 15 मधून 6 गेले तर आपल्याला किती मिळणार त्या ठिकाणी, 9 मिळणार. 15 मायनस 6 केलं किती आलं, 9 आलं. आता 11 मधून 6 7 गेले तर इथे किती आलं त्या ठिकाणी, 14. म्हणजे वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी, 49. म्हणजे वजाबाकी केली 49 which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी, लेंथ AP स्क्वेअर. आता टेकिंग काय करूया आपण, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड घेतलं तर लेंथ स्क्वेअर रूट 49 which is equal to काय आलं त्या ठिकाणी, लेंथ AP आलं. म्हणजे 49 चं आम्ही काय काढलं, स्क्वेअर रूट काढलं which is equal to काय आलं, लेंथ AP आलं. आणि मग हे 49 चं स्क्वेअर रूट किती घेतलं, 7 which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी, लेंथ AP मिळालं. म्हणजे लेंथ AP ची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी, ही व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी 7 सेंटीमीटर. आता लेंथ AC जर 7 असेल तर AC हा काय असतो, त्याच्या दुप्पट असतो. म्हणून आम्ही इथे काय लिहिलं, लेंथ AC which is equal to 2 इंटू काय असणार त्या ठिकाणी, लेंथ AP which is equal to 2 into 7 which is equal to काय आलं त्या ठिकाणी, 14 सेंटीमीटर.
which is equal to length PC which is equal to 1/2 लेंथ काय असतो त्या ठिकाणी AC असते. तर आता आम्हाला काय मिळाले लेंथ AP ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपण लिहिणार आहे लेंथ AP which is equal to 1/2 into लेंथ काय आलं त्या ठिकाणी AC आलं. AP ची व्हॅल्यू किती मिळाल्या AP ची व्हॅल्यू 7 therefore we have written here 7 is equal to 1/2 into काय आलं त्या ठिकाणी लेंथ AC आणि hence इकडे हा घेतला 7 into 2 is equal to length AC म्हणजे आपण लेंथ AC किती घेतला 7 into 2 म्हणजे 7 into 2 किती आला त्या ठिकाणी 14 सेंटीमीटर which is equal to व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी लेंथ AC म्हणजे आपल्याला तर दोन डायगोनल्स मिळाले. पहिल्या डायगोनलची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 48 घेतली. दुसऱ्या डायगोनलची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 14 सेंटीमीटर निघाली. आणि मग याच्यावर आम्ही काय करू शकतोय एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. मग एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलचा फॉर्म्युला काय आहे ना इज एरिया ऑफ rhombus which is equal to काय सांगितलं 1/2. आता 1/2 into काय सांगितलं त्या ठिकाणी product of length of diagonals. आता दोन डायगोनल्स होते एका डायगोनलची व्हॅल्यू आपण इथे दिली होती किती मिळाली होती तर 48 सेंटीमीटर आणि अनदर डायगोनलची व्हॅल्यू आम्ही इथे काय केली फाइंड आउट केली म्हणजे एका डायगोनलची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 48 आहे 1/2 इंटू काय घेतलं या ठिकाणी 48 आणि अनदर डायगोनलची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली किती मिळाले 14 तर आपण काढली होती नसेल तर इथे काढूया की किती मिळाली 14 राईट. आता बघा 2 1 चा काय घेतलं त्या ठिकाणी 2 2 चा काय घेतलं 4 आणि 2 4 चा काय मिळालं त्या ठिकाणी 8 मिळालं म्हणजे 2 2 चा 4 2 4 चा काय मिळालं त्या ठिकाणी 8 which is equal to रिमेनिंग टर्म काय राहिल्या 24 इंटू काय झालं त्या ठिकाणी 14. आता 14 ना आपण काय करूया 24 ला मल्टिप्लाय करूया. आता 14 4 चा बरोबर 14 4 चा किती आलं त्या ठिकाणी 56 आलं. रिमेनिंग काय झालं त्या ठिकाणी 5 झालं 14 चौक 56 म्हणतो म्हणजे 14 4 चा काय मिळालं 56 हा 6 आपल्याला रिमेनिंग काय टर्म झाली 5. आता या 14 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 14 2 चा किती येणार आहे त्या ठिकाणी 28 येणार आणि 28 प्लस 5 त्या ठिकाणी 8 प्लस 5 3 आलं आणि 2 प्लस 1 3 आलं म्हणजे 3 3 6 म्हणजे 33 मिळालं म्हणजे 336 स्क्वेअर काय मिळालं त्या ठिकाणी सेंटीमीटर आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे आम्हाला जो फाइंड आउट झाला सेंटीमीटर व्हॅल्यू काय सांगितली होती एरिया ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल तो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलची व्हॅल्यू काय मिळाली 336 स्क्वेअर सेंटीमीटर आपण इथे व्हॅल्यू लिहिला इज एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल which is equal to 336 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपण एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व केलं बघा की पहिल्यांदा आम्हाला काय दिलं होतं पेरिमीटर ऑफ रॉम्बस दिला 100 सेंटीमीटर दिला आणि मग पेरिमीटर म्हणजे काय म्हणतो सम ऑफ ऑल साइड्स त्याच्यावरून आपण एका बाजूची किंमत त्या ठिकाणी फाइंड आउट केली आणि ते एका बाजूची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 25 सेंटीमीटर. परत काय सांगितलं होतं आपल्याला एका डायगोनलची व्हॅल्यू दिली होती आणि दुसऱ्या डायगोनलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आम्ही प्रॉपर्टी कुठली यूज केली त्या ठिकाणी डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर लेंथ BP इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 24 सेंटीमीटर. मग आपण काय सांगितलं होतं की क्वाड्रिलॅटरल रॉम्बसमध्ये 4 राईट अँगल ट्रायंगल्स त्या ठिकाणी फॉर्म होतात आणि त्यातलं एक राईट अँगल ट्रायंगलचा आपण पायथागोरस फॉर्म्युलानं काय केलं त्याची एक व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट केली म्हणजे वन साईड त्या ठिकाणी फाइंड आउट केली. वन साईड फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला ती वन साईड काय मिळाली त्या ठिकाणी लेंथ AP मिळाली आणि मग आपण काय केलं दुसऱ्या डायगोनलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण त्याची प्रॉपर्टी परत तीच प्रॉपर्टी वापरली की डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर आणि मग त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या डायगोनलची व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली त्या ठिकाणी 14 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जेव्हा दोन डायगोनलच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली त्याच्यावरून आपण काय करतात एरिया ऑफ रॉम्बस काढला आणि एरिया ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला काय दिला 1/2 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ द डायगोनल्स घेतला ती व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट केल्या आणि वी गेट द व्हॅल्यू ऑफ द काय मिळालं त्या ठिकाणी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजेच एरिया ऑफ रॉम्बस किती मिळालं त्या ठिकाणी 336 स्क्वेअर सेंटीमीटर आम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे. इन दिस वे
वी हॅव टू सॉल्व काय केलं त्या ठिकाणी एक्झाम्पल.